सो गाईज सीन असा झालेला की कॅमेरा आपला जो एस डी कार्ड आहे तो 128 GB वाला होता इन्सर्टेड, त्याची स्टोरेज फुल झालेली. सो एस डी कार्ड स्टोरेज फुल झाल्यामुळे मी जेवढं पण चालवलं काहीच रेकॉर्ड नाही आलं याच्या पहिले. सो आता आपल्याला इथून स्टार्ट करावं लागेल शूट करायला. BT आहे, ठीक आहे. मेन पार्ट हाच आहे, कॉर्नरिंग्स. मजा येईल कॉर्नर्सवरती. सो लेट्स गो. गाडेश्वरला चाललो आपण. सो याच्या पहिल्याचा व्हिडिओ जो जिथून घरून मी निघालो फक्त 1.5 मिनटाचाच रेकॉर्ड झाला. तर मला नाही माहिती एक्झॅक्टली काय 1.5 मिनटामध्ये त्या रेकॉर्ड झालं आहे. सो म्हणून रिपीट करतो आहे. आपण चाललो गाडेश्वरला. असंच एक शॉर्ट राईड म्हणून. सो येस 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 लेट्स गो. फन राईड असणार आहे बिकॉज आपल्या गाडीचं काही सर्व्हिस झालं आहे. हे सगळं मी बोललो ऑलरेडी व्हिडिओमध्ये, बट मला रिपीट करायला लागतं आहे कारण तो व्हिडिओ कॅप्चरच नाही आलेला स्टोरेज फुल झाल्यामुळे. सो यस, आपल्या बाईकची फर्स्ट सर्व्हिस झाली आहे. इन टर्म्स ऑफ सर्व्हिस होंडाने खूप भारी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे. मी त्यांना सगळे प्रॉब्लेम्स लिहून दिले आणि त्यांनी सगळ्यावरती सोल्युशन दिला. जसं मी याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की गिअरबॉक्सचा थोडा प्रॉब्लेम आहे डाऊनशिफ्ट करताना. सिंगल टाईममध्ये जर मल्टिपल गिअर डाऊनशिफ्ट करतो आहे मी तर प्रॉब्लेम होता, डाऊनशिफ्टमध्ये गिअर अटकत होते. सो मी ते जसं सांगितलं शोरूममध्ये, त्यांनी ते रिझॉल्व करून दिलं. सो बेसिकली आय थिंक ते इंजिन ऑइलमुळे प्रॉब्लेम येत होता. जसा इंजिन ऑइल चेंज केला आता, सो आता खूप स्मूथ चालली आहे. आणि ॲक्च्युली जर कम्पॅरेटिव्हली जर विचार केला ना तर फर्स्ट सर्व्हिसच्या पहिले कम्पॅरेटिव्हली आत्तापेक्षा गाडी थोडीशी रफ चालत होती. बट आता जे फर्स्ट सर्व्हिस झाली आहे, ऑइल चेंज केलं आपण, सो त्याच्यानंतर बाईक अजून स्मूथ चालते आहे आफ्टर फर्स्ट सर्व्हिसमध्ये ॲज त्यांनी काय नाही केलं जास्त. मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता मला ॲक्च्युली, बट त्यांनी अलाव नाही केला. होंडाने व्हिडिओ रेकॉर्ड करायला अलाउड नाही त्यांच्या इथे. सो ठीक आहे. बट सर्व्हिस खूप भारी दिली होंडाने. सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व केले. हे जे साईड पॅनल्स वगैरे हालत होते ते पण त्यांनी प्रॉपर फिटिंग करून दिले. ॲक्च्युली आपण बाईकची डिलिव्हरी घेतली दिवाळीमध्ये, लक्ष्मीपूजनच्या दिवशी. तर त्या दिवशी खूप साऱ्या डिलिव्हरीज होत्या. सो त्यांना आपल्याला पर्सनली असं टेन्शन नाही देता आलं. सो तेव्हाच ते पॅनल्स लूज होते, बट ते फिटिंग नाही करता आले बिकॉज त्या दिवशी खूप साऱ्या डिलिव्हरीज होत्या. सो तेव्हाच आपण त्यांना दाखवलं होतं की असा असा पॅनलचा इश्यू आहे, पॅनल लूज आहेत. तेव्हा ते बोलले होते की फर्स्ट सर्व्हिसला जेव्हा तुम्ही याल तेव्हा आम्ही करून देऊ, आणि त्यांनी करून दिलं. अजून 1-2 छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ते पण त्यांनी रिझॉल्व करून दिले. बेसिकली सर्व्हिस चांगली भेटली होंडाकडून. इथे हा एक डेंजर कॉर्नर आहे, ब्लाइंड स्पॉट आहे. इथून जरा स्लो जाऊ बिकॉज समोरून कोणती गाडी येते समजूनच नाही. आणि व्ह्यू पुढे
ॲक्च्युली या सीझनमध्ये हिरवंगार दिसलं पाहिजे, पण सगळं सुकलं आहे बिकॉज गरमी खूप जास्त आहे सध्या. सो त्याच्यामुळे थोडीशी मजा कमी आहे, पण स्टील पाणी आहे अजून पण वाहतं डॅममध्ये पण फुल पाणी आहे. डॅम पूर्ण भरला आहे. इथे ब्रेकर आहेत इफ आय एम नॉट रॉंग. हां इथे पुढे इथे ब्रेकर आहेत. ब्रेकर हियर वी गो. सो बाईकची इंजिनची रिफाईनमेंट एवढी भारी आहे ना की मी एकदा बाईकला असा रोड्सवरती पण अनटिल अनलेस असा ऑल ऑफ अ सडन पूर्ण ब्रेक मारायला लागत आहे, तोपर्यंत गिअर चेंज करायची गरजच नाही पडत आहे. मी 5th गिअरवरती गाडीला ठेवतो आहे, त्याच्यानंतर मी कॉर्नरिंग पण करतो आहे त्या स्पीडवरती 5th गिअरवरती बेसिकली. सो इंजिन रिफाईनमेंट एकदम स्मूथली कॉर्नर घेते गाडी. कॉर्नरमध्ये पॉवर डिलिव्हरी देते बेसिकली. बिलकुल पण जर्क वगैरे नाही आहे 5th गिअरवरती. सो यस मजा आहे ती चालवण्याची मजा आहे. अजून पण मी गिअर ड्रॉप नाही केलेला, अजून पण कंटिन्यू 5th गिअरवरतीच आहे मी. फन आहे भाई, बाईक जाम फन आहे. फन टू राईड. लाईट वेट आहे त्यामुळे इझिली मनूवर होते, इकडून तिकडे तिकडून इकडे एकदम इझी. ह्या रोडला जग्स खूप जास्त आहेत, बम्प्स जास्त आहेत, फील होत आहेत खूप जास्त बेसिकली. सो आपण जरा थांबलोय टायर चेक करायला. सो टायर चेक करा, इथपर्यंत कॉर्नरिंग झाली आहे टायरवरती, इथपर्यंत. भाई साहब मजा आहे भाई. चलो थोडासाच रस्ता राहिला आहे, कंटिन्यू करू. आणि हा व्ह्यू भारी व्ह्यू आहे. स्वतः थोडासा डिस्टन्स राहिला आहे, तो कंप्लीट करू. थोडा वेळ चिल करू, बसू तिथे आणि मग निघूया रिटर्न. इथे गाव आहे आता, इथे पण ब्रेकर आहेत कुठेतरी. ब्रेकर नाही आहे. वीकडेजमध्ये रोड एकदम सामसूम आहेत, वीकेंडमध्ये रोड्स डेंजर. खूप गाड्या असतात या रोडवरती. टी महामंडळ लालपरी 5th गिअरवरती आहे. एवढा शार्प टर्न
ते पण इन्क्लाईनवरती. गिअर ड्रॉप करायची गरज नाही पडली. इंजिन आय एम इन लव विथ दिस इंजिन राईट ना. मस्त इंजिन चालतं आहे. सो एवढा मोठी बॉडी आहे लालपरीची. ओव्हरटेक करणं थोडं अवघड बिकॉज बॉडी रोल खूप जास्त आहे त्या गाडीला. रिस्क नाही घेऊ शकत आपण. बेटर आहे अशी गाडी समोरून आली तर थोडासा रिस्की आहे. म्हणून मग आपण अटेम्प्ट फक्त क्लिअर रोडवरती घेऊ. स्ट्रेट रोडवरती, क्लिअर रोडवरती. MH14 ची पासिंग आहे गाडीला. ऑन देऊन बघू. तसं साईड तर देत नाहीत लालपरीवाले. आणि हो, समोरून इंडिका आली आहे. सो लालपरीच्या पाठीत चालावं लागणार आता आपल्याला थोडा डिस्टन्स. हा टर्न येईल लेफ्टला. सो पाणी जाम भरलं आहे इथं. खूप पाणी आहे. मासे पण आहेत. तर इथून हा असा व्ह्यू आहे पूर्ण. सो हा डॅम आहे इथपर्यंत. डॅममध्येच शेत आहे. शेत पूर्ण डॅममध्ये आहे. सो अशीच होती आपली आजची राईड. थोडीशी फन ॲडव्हेंचर राईड. सो वरती एक स्पॉट आहे जिकडे आम्ही प्रत्येक वेळी बसतो. तिथे पूर्ण गँग पब्लिक. सो तो दाखवतो ती जागा. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा पाऊस पडत होता. तर पाणी होतं त्या जागेवरती बरंच. आत्ता जाऊन चेक करूया की काय सीन आहे. पाणी आणि चिखल होता. आत्ताचा काय कंडिशन्स आहेत ते बघूया. पुढे पण पाणी आहे. सगळीकडे पाणी आत्ता. अरे दादाला चुकीच्या ह्याच्यामध्ये कॅप्चर केलं मी. बट नसेल झालं कॅप्चर एवढं फास्ट. हा जो टर्न आहे भाई. आणि याच्यानंतर पण अजून एक आहे येईल आता. हा वाला. सो नाही, हा वाला नेक्स्ट वाला. डेंजर टर्न आहे भाई दोन्ही पण. हा वाला. जेव्हा मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथे पाणी साचलं होतं बरंच. हा असा व्ह्यू आहे. पुढे सनसेट होत आहे.
बाईक आता इथेच पार्क करूया. डॉगेश. सो हा असा व्ह्यू आहे, मस्त एकदम. शांत वातावरण आहे खूप. अशी आपली बाईक. सो लेट्स गो. आणि या सनसेटच्या व्ह्यू सोबत आजच्या व्लॉगचा एंड होतोय. बाय गाईज. पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.